पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध असणारे माधव ठाकरे सर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. मान्यवरांची उपस्थिती. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा आहे तो नितीन निमसे या खेळाडूला. साई स्टार अल्याने आणि त्यांच्या विरुद्ध ध्रुव 11 खारबाव या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. आपापल्या विभागामध्ये खूप मोठं नाव आहे. एका बाजूला ध्रुव 11 साईश खारबाव अर्थात भिवंडी, दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील साई स्टार अल्याने. रिव्हर्स खेळले. चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. नेहलने चांगला कॅच पकडलाय. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला पाहत आहेत 2 चेंडू फेस केले. कोणत्याही प्रकारची धाव जी मात्र बनवली नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते समीर जे कॅप्टन म्हणून आले होते. स्वतःवर थोडेसे नाराज आहेत ते नितीन निमसे कारण स्वस्त मध्ये बाद होताना पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळणं धोकादायक होताना आपल्याला पाहायला मिळालं. डीजे धनू आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 0. ध्रुव 11 साईश खारबाव त्यांच्या विरुद्ध साई स्टार अल्यानी हा संघ आपण पाहतोय. थँक्यू डीजे धनू. गोलंदाजी हा महत्वाचा. अक्षय पाटील आपण पाहतोय. रातो के कातील अक्षय पाटील काय कामगिरी केली होती या खेळाडूने. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू फटका तिथे सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूर. चेंडू सीमा पार. या नाईटचा हा पहिला चौकार. अकाउंट देखील ओपन होताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आहे. सूरज कडून झालेला ड्रॉप कॅच. सूरज पाटील प्रयत्न चांगले होते सूरजचे. रिव्हर्स धावत असताना थोडंसं उघड असतं कॅच घेणं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. जसा चेंडू हवेत गेला समीर देखील थोडासा टेन्शनमध्ये होता पण तो रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्टमध्ये ड्रॉप. प्रणय आले. बॅकअप चांगलं दिलं प्रणयने. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतात सध्याच्या घडीला 6 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन इथे करत असताना अक्षय पाटील. समीर स्वतःवर नाराज होताना आपल्याला पाहायला मिळालं. 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. 6 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम जबरदस्त 2 अँगलमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. चांगला चेंडू राहिला अक्षय पाटीलचा. पहिल्या षटकाची समाप्ती. दापलकवर धावसंख्या आपण पाहतात सध्याच्या घडीला साई स्टार अल्यानी 1 बाद 6 धावा. संधी डीजे धनूला. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 6 धावा. षटक क्रमांक 1 अक्षयचं आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये नितीश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 6 धावा 4 षटकांची लढत. 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. एका बाजूला ओपन ग्रामीण मधून इथपर्यंत दाखल झाले. दुसऱ्या बाजूला किनवली गट मधून दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले सेमीफायनल मध्ये टीम साई स्टार अल्यानी
6 धावा धावफलकावर. टीम भावळे बी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आचेगाव सोलापूर या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायची आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला इथे फटका दमदार आहे. वाडा शॉट मैदानामध्ये विजय स्पष्ट आहे. त्याच्या पाठमधून आक्रमण. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर के आत ते आपल्याला पाहायचं. षटकार पंचांचा इशारा. 6 धावा. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुमच्या मोबाईलवर. जबरदस्त जबरदस्त फटका आपण पाहिला. विजय स्पष्ट आहे. आपले इरादे स्पष्ट करतोय. 4 षटकांची लढत आहे. षटकार त्याच्या पाठमधून संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. इथे आडव्या पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फार मोठं प्रश्नचिन्ह होतं इथे खेळाडूच्या समोर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद आहे. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन. बॅटची एज आणि तिथे समीरला जीवनदान. नितीशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि यष्टीरक्षण करत असताना खेळाडू मोनिश दरे यांना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. मोनिश यांची जागा घेत असताना सूरज. भावळे बी संघाचा कर्णधार आणि भावळे बीच्या विरोधामध्ये खेळणारा संघ आचेगाव सोलापूर. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. म्हणजेच काय आपली प्लेइंग 11ची लिस्ट ते भरून द्या. पहिली 4 षटकं झाल्यानंतर टॉस होईल. 13 धावा. इथे टाकलेला हा बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. असा हा उत्तुंग समीरच्या बॅटमधून सिक्सर. 6 रन. जबरदस्त फटका जो मात्र आपण पाहिला षटकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावर 19. एक फलंदाज बाद. नितीश त्या नितीशवर चढवलेला हल्ला आपण पाहिला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. ध्रुव 11. खारबाव हा संघ आपण पाहतोय. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन. शॉट ऑफ लेन तिथे अतळलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि व्हाईटच्या रूपानं एक सिंगल. संघात धावसंख्या धावफलकावर 20. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. साई स्टार अल्यानी शहापूर तालुक्यातील हा संघ मैदानावर दाखल. इथे स्क्वेअर कटचा हा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि त्यात समीर याला परतावं लागतंय. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार. भाई ऑन स्ट्राइक.
गोलंदाजी मार्कवर आपण नितेशला पाहतोय. हे षटक थोडंसं महाग आहे नितीशचं, ज्यामध्ये त्याने धावा खर्च केलेला आहे 15. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. 2 बाद 21 धावा. 6 स्टार अल्यानी. मित्रांनो आपण पाहतायत ओपन ग्रामीण मधील सेमीफायनल 1 मैदानाच्या आत. एका बाजूला 6 स्टार अल्यानी, दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 खारबाव संधी डीजे धनुला. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत ते अनिकेत या खेळाडूला, कॅप्टन अनिकेत. स्ट्रायकर एंडवर विजय स्पष्टे ज्याने 2 बॉल फेस केले. धाबा बनवल्या 7. 6वी रात्र आणि 8वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. या क्रीडा स्पर्धेचा 2 गटामधून विजेते आपल्याला मिळालेत. हा 3रा गट. त्याला सुरुवात विजय स्पष्टेचा हा सुंदर फटका, जिथे एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतं आचेगाव सोलापूर संघ उपस्थित आहे. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत मुरबाड नगरीमध्ये. आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. ऋषी खोबन सर यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर. ऋषी खोबन सर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतचं विशेष आपण कौतुक करू, या प्रकारची गोलंदाजी जो मात्र करतो. व्हेरी गुड बॉलिंग. सध्याच्या घडीला आपण पाहतायत मैदानामध्ये हे 2 महत्त्वाचे सामने. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. अनिकेतला पाहतो आपण. ध्रुव 11 खारबाव. 3ऱ्या पंचांची मागणी. भाबळे बी संघाचा कर्णधार आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं. टीम भाबळे बी. वाईट बॉल. जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेस आता झालेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. धापलकावर धावसंख्या 24. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते सध्याच्या घडीला विकास कृषी ॲग्रो सेवा केंद्र गुरुनाथजी ठोंबरे व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप सारी मदत आहे. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. शॉट ऑफ द नाईट. विजय स्पष्टेच्या पाठमधून हा जबरदस्त टोला.
व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा 30. षट क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. काय सर, कुणाची चावी हरवली असेल तर संपर्क साधा कैलास भांडे यांच्याशी. इथे बिगेट उंच हवेमध्ये बॉल, डाऊन दी बॉल फिल्डर, चांगला झेल, फलंदाज बाद. मध्ये तिसरं मार्गस्थ असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील सलाम शेख हा खेळाडू. 3 बाद 30 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. 3 बाद 30. गोलंदाज तयार अनिकेत. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 31 ऑन द बोर्ड, 31 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 31. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकलाय तिथे एष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू अनिकेतला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 3 बाद 31. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलाम शेखचा पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय. गोविंद युनायटेड, देवहर्ष आचेगाव, अक्कलकोट संघ उपस्थित आहे आणि त्यांची प्लेइंग 11ची लिस्ट देखील येते. रोहित राठोड, आकाश चव्हाण, संदीप पवार. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ती 37. 3 फलंदाज जे मात्र बाद आहेत. तीन बाद 37. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील नेहल. अंतिम षटकामध्ये थोडं फास्ट खेळा. चार षटकांचा हा सामना. 3 बाद 37. अंतिम षटक. नेहल आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. ध्रुव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. भावाळे टीम जे मात्र उपस्थित नाही आहे. 3 बाद 37. 37 ऑन द बोर्ड. चला थोडंसं फास्ट खेळा ही विनंती.
3 बाद 37. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. नेहल समोर भाईया इथे टाकलेला हा चेंडू तिसऱ्या पंचांची मदत. रनआउट आहे सलाम. सलाम बॅक टू द पेव्हिलियन. इथे ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जो मात्र दाखवलं जातं 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. हे पहा तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तो ॲक्शन रिप्ले दाखवला जातो. थोडीशी पुढे होती आणि ते फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. धापलकावर धावसंख्या 4 बाद 37 आणि आता 5 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजी 37 धावा धावपलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ दाखल होताना पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धाव संख्या सध्याच्या घडीला 39 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही जो मात्र शिल्लक आहे. त्या 3 बॉलमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय. 6 स्टार आल्याने त्यांच्या विरुद्ध ध्रुव 11 खारबाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ पोरशेती बेल्ले संघ आपणही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. इथे चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. विकेट. शेवटचे 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. लास्ट टू गो. त्यानंतर मान्यवरांचा विशेष सन्मान मात्र व्यासपीठावर केला जाईल.
5-39. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 5-39 धावा. धापलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. नेहलचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6-39 शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाजी करतोय खेळाडू ज्याचं वय वर्ष 17 आहे, परंतु ज्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते, प्रभावित करणारी गोलंदाजी नेहल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू 6-39 साई स्टार अल्ल्यानी इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 40. विजयासाठी 41 धावांचं लक्ष. 41 धावांचा पाठलाग आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात आपण सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. चेक. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2025 या स्पर्धेची अंतिम रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी काही मान्यवर या व्यासपीठावर संलग्न झालेले आहेत. आयोजकांच्या वतीने भगवा चषकाच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अकरा जानेवारीला सुरू झालेली ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आज 18 जानेवारी. आज या स्पर्धेचा सांगतेचा दिवस आणि सांगतेची रजनी आहे. यानंतर ओपन ग्रामीण फॉर्मॅटमधून एक फ्रेश फुल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची लढतच खरं तर अशी असेल. भिवंडी तालुक्यातील एक मातब्बर आणि दादा संघ भावाडे ब, सूरज केने, योगेश भालेकर आणि त्यांच्या विरोधात आकाश चव्हाण, त्याचबरोबर संदीप पवार, फार दूरवरून अगदी अक्कलकोट जवळून आलेला संघ आचेगाव, त्यांच्या विरोधात खेळताना इथे पाहायला मिळेल. त्यामुळे ह्या लढतीकडे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा असतील. मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब की जे चेअरमन आहेत खरेदी विक्री संघाचे, त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल सन्माननीय दत्ताशेठ गडगे, श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर ओनर, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. माननीय श्री प्रकाशजी पवार साहेब यांना आपण या स्पर्धेच्या वतीने या मुख्य मंचावर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित करत आहोत. या आपलं सहर्ष स्वागत. सन्मानित केलं जात आहे. या अनिल गरज साहेब, आयोजकांच्या वतीने होत असलेला सन्मान आपण स्वीकारा. स्पर्धेची आजची अंतिम रजनी आपण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी या परिसरातील युवा नेतृत्व, समाजकारण आणि राजकारण या दोहोंचाही सुरेल संगम ज्यांच्या वतीने साधला गेलेला आहे, असं व्यक्तिमत्व सन्माननीय अनिलजी गरज साहेब यांना यानंतर आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल दत्ताजी गडगे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मानही इकडे संपन्न करा.
आंबेळे खुर्दचे युवा उद्योजक दत्ता गडगे यांच्या शुभास्ते होत असणारा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला इथे सन्मान दिला जात आहे। सन्मान आणि सत्कार हे कोणत्या पद्धतीचं बंधन नाही, तर ते आपल्या उदात्त भारतीय संस्कृतीचं इंधन मानलं जातं आणि याच उक्तीप्रमाणे मुख्य व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणेचे अनिलजी घरत साहेब यांना सन्मानित केलं जात आहे। यासोबतच आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। हा सन्मान खरं तर इथे संपन्न होत आहे, काही गोष्टी अपूर्ण होत्या। या स्पर्धेचं सन्मान चिन्ह की जे विशेषत्वाने बनवलं गेलेलं आहे, ज्यामध्ये अनिलजी घरत साहेब यांचा फोटोही तुम्हाला पाहायला मिळेल त्या सन्मान चिन्हावर। त्याचमुळे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण दाखवत असताना गांभीर्याने विशेषत्वाने बनवलं गेलेलं हे सन्मान चिन्ह देत असताना अनिलजी घरत साहेब यांना इथे सन्मानित केले गेलेले आहे। मुख्य मंचावर जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य सन्माननीय संजयजी पवार साहेबही उपस्थित आहेत। विनंती असेल पवार साहेब या आपणासही या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे। यांना इथे सन्मानित केलं जात आहे। सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 20-25 स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा आपण सगळेजण इकडे अनुभवत आहात। स्पर्धेची आजची अंतिम रजनी या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी उपस्थित मान्यवरांनी इथे सन्मानित केलं जात आहे। आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री डॉक्टर रामचंद्र भोईर सर, ओमसाई हॉस्पिटल सरळगावचे प्रोप्रायटर आहेत, त्यांनाही या मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे। या विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील पाहायला मिळतात। ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर होतो त्यावेळेस संगीत वाजवू नका। प्रणय पाटील बाद। यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे वळत आहोत। माननीय श्री विलासजी घरत साहेब माजी सरपंच वैशाखरेचे उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या वतीने त्यांचाही विशेष सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जात आहे। सन्मान्य कमलाकरजी गीते साहेब यांच्या वतीने होत असलेला हा सन्मान यानंतर मुख्य मंचावर उपस्थित असणारे समाजसेवक महेशजी फोडसे साहेब यांना आपण या मंचावर सन्मानित करणार आहोत। विनंती असेल सुभाषजी गडगे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे। महत्त्वाचा फलंदाज इथे मैदानातून खेळाडू कक्षाकडे परतलेला आहे। जबाबदारी इथे आता स्वीकारावी लागेल नवीन आलेल्या फलंदाजाला। दत्तात्रेयजी विशेष साहेब समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे। या विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर या।
वतारी नवीन फलंदाज. इथे रिव्हरचा फटका खेळले. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अत्यंत चांगले आहेत. हा जेल जरी झाला नसेल तरी निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी त्याने सेव्ह केलेले आहेत. हे प्रयत्न छोटे छोटे, या गोष्टी छोट्या वाटतात परंतु याचा परिणाम फार मोठा असतो. यासोबतच आपल्यामध्ये उपस्थित आहेत उद्योजक युवराजजी पवार साहेब, यांना आपण सन्मानित करत आहोत. हा शेवटचा सन्मान आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा महत्त्वाचा सामना, त्याकडे आपल्याला वळायचं आहे. या युवराजजी पवार साहेब, या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. जयरामजी गडगे, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघत आहात. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सुसकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवदारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करून ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसा शब्द जसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जी अमृतातही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळ खुर्द आयोजित भगवा चषक धमाका या स्पर्धेच्या महाअंतिम रजनीमध्ये सहर्ष स्वागत. दुसरा डाव सुरू झालेला आहे ध्रुव 11 खारबावचा. पराग अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. स्लो करतोय, क्षेत्ररक्षकाला बीट केलेला. 2-3 टप्पे घेत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. आणखी एक पराग वतारीचा आविष्कार, हा चौकार. खेळले जातात फलंदाजांच्या वतीने. त्याचमुळे अलीकडे तुम्ही पहिल्या डावामध्ये किती जरी धावा बनवल्या तरी त्या तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाहीत. पहिलं षटक इथे खरं तर पूर्ण झालेलं आपण बघितलं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकोर धावा आहेत फक्त 6, एकूण बारमॅचचे धावा 41. पहिल्या डावाचा विचार केला तर फलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती फलंदाज विजयची, ज्याने 2 षटकार दाखवले होते. त्याचबरोबर समीर, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आला होता. सलामने 1 षटकार दाखवला होता. आणि सरमिसळ करत असताना 10.00 ची धावगती धावपलकर जोडली गेलेली आहे. 40 धाबा धावपलकर आहेत, 41 धाबांची गरज आहे. चेंडू संदर्भात काही तक्रारी, काही अडचणी आहेत, त्याचमुळे चेंडू इथे पुरवला जाईल. दोन्ही पंच इकडे येत आहेत. थोडा वेळ आपल्याकडे आहे. याच दरम्यान आपण काही सन्मान इकडे संपन्न करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिलजी कवटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल कवटे साहेब या आमच्या आयोजकांच्या वतीने होत असलेला सन्मान स्वीकारा. सन्माननीय अनिलजी कवटे साहेब यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान आयोजकांच्या वतीने संपन्न होत आहे. साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी लाभलेली आहे. त्याचबरोबर आपण यानंतरच्या सन्मानाकडे वळत आहोत. वैशाखरेचे माजी सरपंच बुधाजी पारधी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. बुधाजी पारधी साहेबांचा होत असलेला सन्मान आपण बघू.
सुभाषजी गडगे साहेब यांच्या शुभास्ते होत असलेला हा सन्मान, मायेची प्रेमाची ऊब देणारी शॉल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ. पुष्प म्हणजे प्रसन्नता, ही प्रसन्नता आपल्या आयुष्यामध्ये अशीच टिकून राहो या पद्धतीचा मानस या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. विकास कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर सन्मान्य विकास शेठ वारगडे यांची उपस्थिती खरं तर काही कारणास्तव आपल्याला लाभलेली नाही, परंतु त्यांचे भाचे इकडे उपस्थित आहेत. गुरुनाथजी ठोंबरे यांना इथे सन्मानित केलं जात आहे. गुरुनाथजी ठोंबरे यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं या आयोजकांच्या वतीने, या भगवा चषकाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर या. व्यासपीठाच्या खाली आपल्याला जायचंय, तिकडे फोटो सेशन होणार आहे. या आयोजकांच्या सोबत ज्या ज्या मान्यवरांनी उपस्थिती दिलेली आहे त्या सर्वांना आपण इथे सन्मानित केलेलं आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या ज्या आठवणी आहेत त्या कायमस्वरूपी चिरकाल आपल्या स्मृतीमध्ये राहाव्यात यासाठी आयोजक इथे फोटो सेशन करतायत. मुख्य मान्यवरांमध्ये आपण सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, त्यांना बघत आहात. अनिलजी घरत सर, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर संजयजी पवार साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, इथे यांना आपण बघत आहात. त्याचबरोबर डॉक्टर रामचंद्र भोईर, विलासजी घरत, माजी सरपंच वैशाखरे. या अगोदर आपण औपचारिक स्वागत केलेले आहे मुख्य व्यासपीठावर. इथे आता फटाक्यांच्या गजरामध्ये सन्मान होणार आहे या सर्व मान्यवरांचा. रंगीबिरंगी कलर्सचे फटाके इकडे आता क्रॅकर्स फोडले जात आहेत आणि या सगळ्या मान्यवरांना या भगवा चषकाच्या वतीने इथे सन्मानित केलं जात आहे. हा त्यांचा जंगी सन्मान आणि स्वागत आपण बघू शकू. डीजे ऑपरेटरला विनंती आहे, फटाक्यांची आतषबाजी जशी होईल तशी स्वागतासाठी वाजवली जाणारी धून आपण इकडनं सुरू करायची आहे. मान्यवरांचं इथे फोटो सेशन केले जात आहे आणि हे बघा, हे क्रॅकर्स, कलरफुल क्रॅकर्स आणि मान्यवरांचा सन्मान या मुख्य मंचावर झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी इथे ही योजना केलेली आहे आयोजकांच्या वतीने. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काही तांत्रिक अडचणी आहेत या सामन्याच्या दृष्टिकोनातून, त्यावर इथे आमची कमिटी निर्णय घेत आहे
आजची रजनी या स्पर्धेची अंतिम रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. उपस्थित सर्वांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही सस्नेह स्वागत करत आहोत. या स्पर्धेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद आतापर्यंत दिलेला आहे. त्या सर्व प्रेक्षक राज्यांचंही आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. कोणतीही स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेसाठी प्रेक्षक वर्ग अत्यंत महत्त्वाचा असतो आणि स्पर्धेचं जर आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर त्या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावर किती अतिथी आहेत आणि प्रत्यक्ष क्रीडांगणावर किती प्रेक्षक आहेत या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आणि या दोन्हीही मापदंडावर पुरून उरलेली ही स्पर्धा खरं तर आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. आयोजकांचं विशेष कौतुक करूया आपण, कारण 3 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा खरं तर इथे विभागली गेलेली आपण पाहिली. ज्यामध्ये मुरबाड विभागासाठी, मुरबाड ग्रामीणसाठी 48 संघ आमंत्रित केले गेले. त्याचबरोबर रोपण ग्रामीणसाठी 32 संघ आमंत्रित केले गेले आणि तालुका हापमधून आपण पाहिलं की 8 टीम्स तिकडे आमंत्रित केल्या गेल्या. त्याचमुळे 3 प्रकारचं क्रिकेट इथे अनुभवता आलेलं आहे. अत्यंत चांगलं सुनियोजन या स्पर्धेचं केलं गेलेलं संयोजकांच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. चला लवकर आपण सॉर्टेशन काढूया. पर्याय लवकरात लवकर निघावा ही अपेक्षा, कारण आज प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी उपस्थित असणारे सन्मान्य प्रकाशजी पवार साहेब, चेअरमन खरेदी विक्री संघ, त्याचबरोबर संजयजी पवार साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे, पंचायत समिती सदस्य अनिलजी घरत साहेब, त्याचबरोबर डॉक्टर रामचंद्र भोईर, विलासजी घरत, महेशजी फोडसे, दत्तात्रयजी विषे, युवराजजी पवार, अनिलजी कवटे, बुधाजी पारधी, विकास शेट वारगडे हे सगळे मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. आपलं सर्वांचं विशेष आभार आयोजकांच्या वतीने आणि त्याचबरोबर भगवा चषकाच्या वतीने. धन्यवाद.
सूचनेकडे लक्ष द्या. आयोजक कमिटीचा जो निर्णय तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. सर्वांनी लगेच बाहेर यायचंय. सर्वांनी बाहेर यायचंय. आत्तापर्यंत 6 चेंडूंचा खेळ जो मात्र झालेला आहे आणि तदनंतर आता दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू होईल. त्यावेळेस कॅप्टनचा नवीन बॉल देण्यात येईल. हे दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्या. हा आयोजक कमिटीचा निर्णय आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. सामना सुरू होत आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करा. चला इतर सगळ्यांनी बाहेर यायचंय. पंच तुमच्या शेजारी जे खेळाडू आहेत त्यांना क्षेत्ररक्षणाची पोझिशन घेण्यासाठी सूचित करा. कॅप्टनच्या चेंडूने सामना सुरू होत आहे. आयोजकांनी घेतलेला निर्णय, त्याचबरोबर साईश खारबावने त्याला खरं तर दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर साईश खारबाव यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळ खुर्द आयोजित भगवा चषक 2025 या स्पर्धेच्या महाअंतिम रजनीमध्ये सरच स्वागत. सामना आपण इकडे सुरू करत आहोत. काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा सुरू होती, ती आता पूर्ण झालेली आहे. अनावधानाने खरं तर चेंडू चेंज झाला होता, परंतु पुन्हा एकदा खारबाव संघाचं इथे आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही आयोजकांच्या निर्णयाला कोणताही विरोध दर्शवला नाही. कॅप्टनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. इथे 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 फलंदाज बाद. अक्षय पाटील इथे पहिल्या चेंडूवर बाद होत असलेले आपण बघतो. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू इथे फेकला गेला होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षय पाटीलचा इथे हुकलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अक्षय सुद्धा परतलेले आहेत.
धावांचा जर विचार केला तर 41 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे ध्रुव 11 साहिश खारबावला. त्याने त्यांचे महत्त्वाचे फलंदाज अर्थात प्रणय पाटीलला गमावलेले आहेत. त्याचबरोबर अक्षय सुद्धा इथे बाद झालेला आपण बघतो. पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या साथीने आता करण पाटील दाखल होत आहेत. यानंतर भावाळे ब आणि त्यांच्या विरोधात आचेगाव अशी ही मोठी लढत असणार आहे फ्रेश फुलमधून. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकी कक्षामध्ये तुम्हाला प्रस्तुत व्हायचं आहे. या आचेगाव संघ मला असं वाटतं 5:30 वाजताच इकडे उपस्थित झालेले आहेत, खूप दूरवरून, अक्कलकोटवरून. त्यामुळे आचेगाव संघाचं आम्ही आयोजकांच्या वतीने कौतुक करत आहोत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचा विचार केला तर करण पाटील दाखल होत आहेत. पराग वतारी, करण पाटील या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा, फक्त 12.35चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 12 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे इथून पुढे तुम्ही काय प्लॅनिंग करता याला अत्यंत महत्त्व उरलेलं आहे. गोलंदाजी करणारा संघ खरं तर चांगली गोलंदाजी करतो, नो डाऊट. फलंदाजी करणारा संघाला या सामन्यामध्ये खूप काय आहे अजून, कारण 17 चेंडू 35 धावा असं समीकरण आपण बघतो. अनावधानाने काही गोष्टी झाल्या, त्यावर विचार आता न करणं हेच संयुक्तिक आहे. सामना जो समोर आहे आपल्या त्यावर फोकस करणं गरजेचं असेल. 6 चेंडू 2 धावा, 6 धावा 2 गडी बाद आहेत. मोठा फटका खेळण्याचा इथेही निर्धार केला जातो फलंदाजाच्या वतीने. ऑनसाईड टार्गेट करायचे फलंदाजाला, त्यामध्ये यश मिळत नाही. फलंदाज करण पाटील दाखल झालेले आहेत. स्लॉकचा फटका खेळायचा होता. फुल लेनचा चेंडू मागच्या बाजूने जात असलेला आपण बघतो. समालोचन कक्षाच्या समोर जे सगळे प्रेक्षक किंवा आयोजक आहेत, विनंती आहे मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपण तिथून थोडं बाजूला, कारण मॉनिटर्स तिकडे आहेत. समोरच्या दिशेने खेळत आहेत. फार उंच फटका. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टँडला दिली गेलेली सलामी, अभिवादन, हा अत्यंत महत्वाचा संघर्षमय षटकार. दिनेश गरज सर, ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर, आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर या, संलग्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, त्या मॉनिटरच्या समोर कोणी उभं राहू नका. हा षटकार धावपलकावर जोडला जाईल आणि धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. करण हे आक्रमक फलंदाज आहेत. खरं तर करण काही वर्षापूर्वी मला आठवतं साहिश खारबावच्या वतीने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे प्रणयच्या बरोबर, परंतु आता बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडा चेंज झालेला आपण बघतो. गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये अक्षय पाटीलने जी फलंदाजी केलेली आहे त्याचमुळे अक्षय पाटीलला इथे अप ऑर्डरमध्ये, खरं तर टॉप ऑर्डरमध्ये घेतलं गेलेलं आहे. रामजी पष्टे साहेब यांचं आगमन झालेलं आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावर एकच धाव दरम्यान इकडे पूर्ण होत असलेली आपण बघू शकू. ही जोडी बिनीची जोडी आहे. खरं तर यानंतर डगआउटकडे जर आपण नजर टाकली तर सूरज पाटील सारखा मोठा खेळाडू आहे, त्याचबरोबर आपण मोनिश तरे सारखा महाबळी खेळाडू इकडे उपस्थित असलेला बघतो. परंतु ह्या नंतरच्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आता इथे जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव ज्यावेळेस तुमच्याकडे असतो तो अनुभव तुम्हाला योग्य रीतीने वापरता आला पाहिजे. कौतुक असेल 6 स्टार आल्यानीच्या गोलंदाजांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केलेली आहे. इथे रिव्हर्स पूल आणि हा सुद्धा षटकार, आश्चर्यकारक फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पराग वातारीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा हा सिग्नेचर, त्याचबरोबर पेटंट स्ट्रोक आहे. पराग वातारीने अनेक मोठ्या मोठ्या गोलंदाजांच्या विरोधात हा स्ट्रोक ट्राय केलेला आहे आणि त्याने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. तोच टेम्पो इथे सेट करत असताना पराग खेळतोय. चांगला फटका. हा षटकार धावपलकावर जोडल्यानंतर एकूण धावांचा विचार केला तर 19 पर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. 6 स्टार आल्यानीचा जर विचार केला तर शहापूर तालुक्याची बुलंद तोप, कालच्या रजनीमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते सोमनाथजी खाडे सर यांच्या गावातील हा संघ आहे. सोमनाथ खाडे सर यांच्या वतीने 6 स्टार आल्यानीसाठी शुभेच्छा येतात. विनंती असेल खाडे सर आपण क्रीडांगणामध्ये उपस्थित असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, त्याचबरोबर खारबाग गावातील 40+ अत्यंत जुने जाणते आणि लोकप्रिय क्रिकेटर संदेशजी पाटील सर यांच्या वतीनेही खारबाग संघासाठी शुभेच्छा येत आहेत. संदेश सर आपलंही सहर्ष स्वागत. 2 षटकं संपतायत. 19 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. खरं तर आपण बघतो 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. बरोबरीत 2 षटकांमध्ये इक्वेशनचा जर विचार केला
तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या ध्रुव 11 खारबावला. हे इक्वेशन आहे पराग मैदानाच्या आतमध्ये की जे पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी ध्रुव 11 खारबावला. आजच्या रजनीमध्ये आपण बघतो की अत्यंत दर्जेदार क्रिकेट इथे प्रदर्शित केलं जाईल, कारण यानंतरच्या लॉटकडे तुमची जर नजर गेली तर अक्कलकोट सोलापूर परिसरातून आकाश चव्हाण त्याचबरोबर संदीप पाटील हे संदीप पवार सारखे मोठे खेळाडू ज्या संघामध्ये आहे, ऋषी खोबन सुद्धा त्या संघामधून खेळतो. अशा खेळाडूंचा भरणा असणारा आचेगाव संघ इथे भिवंडी तालुक्यातील एक दादा संघ सूरज केने त्याचबरोबर योगेश भालेकर नवनाथ मुकणे यांची टीम अर्थात भावाळी ब संघाबरोबर इथे क्लॅश करताना पाहायला मिळेल. ती लढत सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेले आहे, ज्यामध्ये बनलेले आहेत 19, उर्वरित 12 बनवायचे आहेत 22. 12-22 अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उपस्थित प्रस्तुत असलेलं आपण बघतो. गोलंदाज क्रमांक 3 साठी हर्षल वाळिंबेचा वापर केला जात आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर करण पाटील स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडूंमध्ये 7 धावांवर करण खेळतो. ऑन द मेरिट ऑफ द बॉल ज्यावेळेस तुम्ही खेळता, म्हणजे पूर्व अनुमान न लावता ज्यावेळेस खेळता, त्यावेळेस मग सगळ्यात महत्त्वाची काय होते की बॉलच्या मेरिटवर खेळल्यानंतर ऑफ साईडचे जे फटके आहेत ते तुमच्यासाठी मोकळे होत असतात किंवा तुमच्यासाठी येत असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ठरवून खेळता ऑन साईड टार्गेट करायला, त्यावेळेस तुमच्यासमोर अडचणी सुद्धा येत असतात. पाहायचं इथे कसं प्लॅनिंग करतील. इथे ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. आणखी एका स्टँडला इथे सलामी दिली गेलेली आहे. भारताचा प्रसिद्ध सलामीवीर वीरेंद्र सेहवाग स्टँडला दिली गेलेली सलामी, हा चौकार. करण पाटील तिकडे उपस्थित आहेत. पाहिजे त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आतापर्यंत आपण अनुभवलेले आहेत. करणने एक षटकार एक चौकार दाखवलाय. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय आणि चांगली गोलंदाजी, चांगला रिप्लाय गोलंदाज हर्षल वाळिंब्याच्या वतीने आपण बघतो. उंचपुरे अशा पद्धतीचा हा गोलंदाज आहे. 6 स्टार आल्यानीचा विचार केला तर चंद्रून परिसरातील हा सुद्धा लोकप्रिय दिग्गज आणि मातब्बर संघ आहे. त्यामुळे प्रतिकार ते निश्चितच नैसर्गिकरित्या देतील. समोर ठेवले यावेळेस मिनी हेलिकॉप्टरचा वापर करतायत फलंदाज करण. क्षेत्ररक्षक अतिरिक्त घाई करतो, नेव्हर रन ऑन मिसफील्ड असं म्हटलं जातं. यावेळेस इथे दुसरी धाव घातक ठरलेली आहे, ती म्हणजे पराग वतारीला. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला ही धाव पूर्ण करता आली नाही. ध्रुव 11 खारबाव संघाला लागलेला तिसरा हादरा, फलंदाज पराग वतारी बाद. खरं तर इथे साई स्पोर्ट्स खारबाव खेळत आहेत. या अगोदर अगदी हाकेच्या अंतरावर असणारा विष्णू शेठ गुढे चषक त्याने पटकावला होता. त्याचमुळे या परिसरात आल्यानंतर चांगला खेळ त्यांचा होतो असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. हर्षल वाळिंबे इकडे गोलंदाजीसाठी तयार झालेले. एकूण धावांचा विचार केला तर 24 रन्स ऑन द बोर्ड, 24 धावा धावपल करे. टेनक्रिकचं हे गुणात्मक टेलिकास्ट आपण लाईव्ह स्ट्रीमिंग खरं तर अनुभवत आहात. इथे सूरज याला दाखवलं जाते. सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर करण पाटील, गोलंदाज हर्षल वाळिंबे. एकूण धावा 24, 3 गडी बाद. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका, ऑन द राईज खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. इथे चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा आतापर्यंत चांगला पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजेच गोलंदाजी करणारा संघ
समोर जी फोर व्हीलर आलेली आहे त्या चालकाला मालकाला विनंती आहे, एक तर अँगल चेंज करा किंवा लवकरात लवकर तुमची गाडी तुम्ही बंद करा. 2.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे. 25 पर्यंत गेलेला डाव आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. फलंदाजाचा चेंडूपैचा संपर्क आला नाही. इथे बघा आणि फक्त बघत राहा. बाहुबली हे संबोधन या फलंदाजाला का दिलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळेल. टोळे जंग फटका, गगनभेदी, आकाशाला गवसणी घालणारा षटकार, सूरज पाटीलचा हा आविष्कार. या षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर जोडल्या गेलेले आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं. ओपन ग्रामीण लॉट मधून खेळला जाणारा हा सेमीफायनलचा सामना आहे. जिंकणारा संघ मेगा फिनालेमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व फार मोठं आहे. ओपन ग्रामीणचा जर आपण विचार केला तर ओपन ग्रामीण संघासाठी इथे बक्षिसाच्या स्वरूपात 1,11,000 रुपये आणि 30 रुपये अशा पद्धतीने, त्याचबरोबर मानाचा करंडक दिला जाणार आहे. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये, त्याचबरोबर 30 रुपये. 30 रुपये विशेषत्वाने वरचे अशासाठी आहेत कारण या स्पर्धेचं हे 30वं पर्व आहे आणि तेच इथे खरं तर हायलाईट करत असताना 30 रुपये इथे प्रत्येक रोख रकमेच्या नंतर किंवा धनराशीच्या नंतर दिले जात आहेत. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं त्यांनी आयोजन आणि नियोजन केलेलं आहे अत्यंत चांगली. आणि बेस्ट ऑफ बोरशेती आणि बेल्ले दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण जर क्रीडांगणामध्ये उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर लवकरात लवकर संपर्क साधा. बेस्ट ऑफ बोरशेती आणि बेल्ले या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. नियोजित वेळेपेक्षा खरं तर आपण डिले आहोत, त्याचमुळे लवकरात लवकर आपण. भावाळे ब संघ की जो आचेगाव बरोबर खेळणार होता, काही ट्रॅफिक इश्यूजमुळे भावाळे ब संघ थोडा उशिराने येत आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. स्ट्रायकिंग एंड सूरज कडे असावा की करण कडे असावा हा महत्वाचा प्रश्न इथे निश्चितच आहे. या अगोदर एक टोलेजंग षटकार फलंदाजाच्या बॅटमधून जरूर आला होता. 5 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत आहे. गोलंदाजानेही इथे कंबर कसलेली आहे कारण गोलंदाजाने एक चेंडू निश्चितच इकडे निर्धाव फेकलेला आहे. सलाम शेख हे सुद्धा गुणवंत नाव आहे. सलाम शेखला सलामी ठोकणारा हा षटकार, या समीकरणाला उद्ध्वस्त करणारा षटकार, निर्णायक परिस्थितीमध्ये इथे ठोकलेला हा मोठा आघात, प्रहार, करण पाटीलचा ब्रँडेड षटकार. संघाचे काही प्रतिनिधी लगेचच आमच्या आयोजकांबरोबर जोडले गेलेले आहेत. यस, विनंती असेल आपण आपली चर्चा करू शकता कारण आचेगावचं कौतुक करावं लागेल. अक्कलकोटवरून हा संघ 5:30 वाजता या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेला आहे. दुपारच्या जेवणानंतर त्यांनी विश्रांतीही घेतली नाही, सरळ या मैदानामध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या स्पिरिटला सलाम असेल. इथे सलामला आणखी एकदा सलाम करतोय चेंडू, आणखी एकदा इथे कल्याण नगर हायवे पर्यंत चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. हा सामना दिमाखात संपवलेला आहे पॉवर हाऊस ऑफ कारबाव करण पाटीलने आणि इथे ध्रुव 11 कारबाव इथे विजय संपादित करत आहे. आणि मेगा फिनालेमध्ये भगवा चषक धमाकाच्या ओपन ग्रामीण मध्ये ते इथे प्रवेशित झालेले आहेत. जिंकणाऱ्या संघाचं अर्थात ध्रुव 11 कारबावचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा बघा टेनक्रिकचा
कॅमेरा वर्क अगदी जिथपर्यंत चेंडू गेलेला आहे तिथपर्यंत टेनक्रिकने त्याला ट्रेस केलेलं आहे, चेस केलेलं आहे. मुख्य मान्यवर या व्यासपीठावरून खरं तर रजा घेत असलेले आपण बघत आहात. आयोजकांच्या वतीने आपण आपली जी अमूल्य उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत. या अगोदर जो एक षटकार सूरजने खेळला होता त्यातून मोमेंटम मिळाला होता आणि 40 धाबा बनवल्या त्या साई स्टार आल्याने, विजयच्या 15, समीरच्या 13 आणि गोलंदाजी नेहालने चांगली केली होती. त्याने आपण बघितलं की एक गडी मिळवला होता, अक्षयने एक गडी बाद केला होता, अनिकेत आणि नितीश याच्या महागडी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. बनवायचे होते 41-43 बनल्या, 10 चेंडूंमध्ये 25 करण पाटीलच्या, परागने 4 मध्ये 11 आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू निश्चितच आपण निवडणार आहोत. 10 चेंडूंचा सामना केला, मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी दाखल झाले होते आणि प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्याच्या पार घेऊन गेलेला आहे फलंदाज पॉवर हाऊस ऑफ कारबाव करण पाटील इज द प्लेयर ऑफ द मॅच. या करण पाटील